श्री वरदविनायक क्रिकेट संघ आसरेवाडी, ग्रामस्थ मंडळ आसरेवाडी आयोजित स्वर्गीय हरिभक्त परायण संजय काशीनाथ खोपकर स्मृती चषक 2025 स्पर्धेचे हे 5वं वर्ष आपल्या भेटीला येत आहे। पहिलं पारितोषिक आहे 70,000 रुपये, दुसरं, तिसरं, चौथं आणि 5वं एकूण 5 बक्षिसं असलेली ही स्पर्धा। मालिकेतील सर्वोत्तम खेळाडूसाठी LCD टीव्ही हे वस्तुरूपी पारितोषिक आणि बरीचशी वस्तुरूपी पारितोषिक असलेली ही स्पर्धा। एकूण 40 संघांना या स्पर्धेमध्ये सहभाग देण्यात आलाय। बुधवार दिनांक 17 डिसेंबर रोजी या स्पर्धेला शुभारंभ होईल। रविवारपर्यंत साखळी पद्धतीचे नॉकआउट पद्धतीचे सामने चालतील आणि 21 तारखेपर्यंत सामने पूर्ण होतील। 22 तारखेला सोमवार 22 डिसेंबर रोजी सुपर 5 पद्धतीचे सामने आपल्याला पाहायला मिळतील। रोज 8 संघ या स्पर्धेमध्ये खेळतील। एक संघ सुपर 5 साठी जाईल आणि सोमवारी शेवटच्या दिवशी सुपर 5 चे सामने आपल्याला पाहायला मिळतील। ठीक सकाळी 10 वाजता सामन्यांना सुरुवात होईल। 9:45 संघांनी ग्राउंड वरती रिपोर्ट करायचा आहे। कंपल्सरी ड्रेसिंग आणि कंपल्सरी चेसिंग हा या स्पर्धेमध्ये एक नियम आहे। एखाद्या संघानं प्रवेश नोंदवला आहे, परंतु जर त्यांनी आयत्या वेळेवरती काही कारणास्तव जर आपली एंट्री कॅन्सल केली किंवा प्रवेश नाकारला तर पुढील वर्षी त्यांना या स्पर्धेमध्ये प्रवेश दिला जाणार नाही, याची सर्व संघांनी नोंद घ्यावी। हे सगळे सामने 24 लाईव्ह इव्हेंट या YouTube वाहिनीवरती असतील, याची देखील आपण नोंद घ्यावी। आपण आता लाईव्ह लॉटला सुरुवात करतोय आणि या लाईव्ह लॉट सेरेमनीसाठी आपल्या समवेत आसरेवाडी ग्रामस्थ उपस्थित आहेत, त्यांचं आपण स्वागत करूया। या ठिकाणी माजी उपसरपंच सुनील दादा गायकवाड उपस्थित आहेत। त्याचबरोबरीने आसरेवाडीचे ग्रामस्थ संतोषजी निकम, प्रदीपजी आंबरे, उल्हासजी निकम आणि दत्ताजी यादव हे मान्यवर उपस्थित आहेत, यांचं आपण मनपूर्वक स्वागत करूया। त्याचबरोबरीने वरदविनायक क्रिकेट संघ आसरेवाडीचे सगळे खेळाडू, सर्व सदस्य आणि ग्रामस्थ मंडळ आसरेवाडी या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांचं देखील आपण मनपूर्वक स्वागत करूया। लाईव्ह लॉट्सला आपण सुरुवात करतोय। बुधवार हा या स्पर्धेचा पहिला दिवस असेल। 8 संघ या स्पर्धेमध्ये पहिल्या दिवशी खेळणार आहेत, त्यांची नावं आम्ही वाचतोय। यंगस्टर वयाल, सारंग बी, मोरिया जांभिवली, कांड्रोलीचा एक संघ आहे जो करणचा संघ आहे तो खेळणार आहे। जीवन 11 पाली, जे हनुमान इसंबे आहे, बल्लालेश्वर आळी अंबिवली आहे आणि लाडिवली बी, असे 8 संघ खेळणार आहेत। एक विशेष सूचना आहे या लॉट्स मध्ये की जो जीवन 11 पाली संघ आहे त्यांना काही कारणास्तव शेवटचा सामना खेळायचा आहे, त्यामुळे 7 चिठ्ठ्या आपण उडवणार आहोत। जी शेवटला चिठ्ठी राहील त्यांच्या समवेत जीवन 11 पाली संघाची शेवटची मॅच असेल, म्हणजे चौथी मॅच असेल। तर आपण लाईव्ह लॉट्स या ठिकाणी उडवत आहोत आणि मी मान्यवरांना विनंती करतोय, संतोषजी निकम आणि सुनील दादा गायकवाड यांना, की त्यांनी पहिली मॅच जी आहे स्वर्गीय हरिभक्त परायण संजय काशीनाथ खोपकर स्मृती चषकाची ती या ठिकाणी आपण दाखवावी। पहिला सामना असेल सारंग बी आणि त्यांच्या विरुद्ध कांड्रोली करण, हा पहिला सामना असेल। कांड्रोली विरुद्ध सारंग ब हा पहिला सामना असेल। दुसरी चिठ्ठी आपण काढायची आहे। लाडिवली जय हनुमान इसंबे, लाडिवली विरुद्ध जय हनुमान इसंबे हा दुसरा सामना असणार आहे। तिसरा सामना असेल यंगस्टर वयाल बी आणि त्यांच्या विरुद्ध मोरिया जांभिवली, ही तिसरी लढत असेल। आणि शेवटचा सामना जो आपण सुरुवातीलाच डिक्लेअर केलं होतं की जीवन 11 पाली आणि त्यांच्या विरोधामध्ये असेल बल्लालेश्वर आळी आंबिवली, हा शेवटचा सामना असेल। तर पहिल्या दिवसाचे लॉट्स झालेले आहेत, दुसऱ्या दिवसाचे लॉट्स असतील। गुरुवार 18 तारखेला 8 संघ खेळणारे त्यांची नावं आम्ही डिक्लेअर करतोय। आसरे संघ आहे, कांड्रोलीची दुसरी टीम आहे जी यश गायकवाडची आहे, अकुळवाडी संघ आहे, टेंबरी आहे,
वरोसे संघ आहे, माडपवाडी संघ आहे, संजय इलेव्हन भातान संघ आहे आणि श्री वरदविनायक आश्रेवाडी असे 4 संघ आपल्याला पाहायला मिळणार आहेत दुसऱ्या दिवसामध्ये. ओपन कर आणि उल्हासजी निकम आणि दत्ताजी यादव यांच्या शुभ हस्ते आपण डिक्लेअर करतोय. माडपवाडी आणि कांड्रोली ही पहिली लढत असणार आहे. माडपवाडी आणि कांड्रोली यश गायकवाडचा संघ म्हणजे लोकल टीम घरच्या मैदानावरती कांड्रोली आणि माडपवाडी. दुसरी चिठ्ठी काढायची आहे. वरोसे साहिल विरुद्ध अक्कुळवाडी. वरोसे विरुद्ध अक्कुळवाडी ही तिसरी लढत असेल. टेंबरी विरुद्ध आसरे तिसरा सामना असेल. टेंबरी विरुद्ध आसरे आणि मान्यवरांना विनंती आहे की दोन्ही टीम संजय इलेव्हन भातान वर्धविनायक आश्रेवाडी विरुद्ध संजय इलेव्हन भातान हा चौथा सामना असणार आहे. शुक्रवारचे लॉट्स आपण डिक्लेअर करतोय. त्याच्या अगोदर आपण टीम डिक्लेअर करतोय. सचिन इलेव्हन शिवनसाई, त्यानंतर प्रतीक इलेव्हन कराडे, विघ्न अर्थात पोंजे, यंगस्टर पोंजे, आसुडगाव आहे, जय हनुमान वानिवली आहे, डेरेवली आहे आणि पानशील असे 8 संघ खेळणार आहेत. मी विनंती करतोय की तिसऱ्या दिवसाचे लॉट्स आपण उचलायचे. वानिवली जयेश म्हणजे वानिवली विरुद्ध आसुडगाव ही पहिली लढत असणार आहे. शिवनसाई विरुद्ध विघ्नहर्ता पोंजे. पोंजेचे 2 संघ आहेत. विघ्नहर्ता पोंजे तिसरा सामना असेल. प्रतीक इलेव्हन कराडे. प्रतीक इलेव्हन कराडे त्यांच्या विरोधामध्ये दिनेश पाटील यांचा डेरावलीचा संघ आहे. आणि चौथा लॉट उचला या. यंगस्टर पोंजे विरुद्ध पानशील ही शेवटची लढत असणार आहे. शनिवारचे संघ आहेत जे आपण डिक्लेअर करतोय. बाबू मांडे इलेव्हन तळेगाववाडी, मोपे आहे, वारदोली आहे, नारपोली आहे दिनेश पाटीलचा संघ, आई इलेव्हन कोण आहे, बोरले संघ आहे, तुरमाळे संघ आहे आणि सांगडे अशा 8 टीम खेळणार आहेत त्या शनिवारी म्हणजे 20 तारखेला. पहिली मॅच असेल मोपे विरुद्ध तळेगाववाडी. तळेगाववाडी विरुद्ध मोपे हा पहिला सामना असेल. बाबू मांडे इलेव्हन तळेगाववाडी आणि मोपे. बोरले वारदोली आणि बोरले ही दुसरी लढत असेल. तिसरी लढत असणार आहे आई इलेव्हन कोण नारपोली. दिनेश पाटील याचा संघ आहे नारपोली आणि आई इलेव्हन कोण. आणि शेवटची लढत आहे ती अर्थातच तुरमाळे आणि सांगडे. तुरमाळे आणि सांगडे यांच्यामध्ये लढत असेल. शेवटच्या दिवसाचे लॉट्स आता आपण डिक्लेअर करतोय. साई समर्थ शिवप्रेमी खाने आंबिवली
हातनोली संघ आहे, राधाकृष्ण जांभिवली आहे, भोकरपाडा आहे, धारणी आहे, पोसरी बी आहे, दहिवली आहे, खरसुंडी आहे, असे 8 संघ खेळणार आहेत. तर शेवटच्या दिवसाचे लॉट्स आपण या ठिकाणी बघतोय. हातनोली आणि खरसुंडी, यश स्मृती 11 आई गावदेवी खरसुंडी आणि आई एकवीरा प्रसन्न हातनोली अशी पहिली लढत असेल. राधाकृष्ण जांभिवली आणि त्यांच्या विरुद्ध धारणी ही लढत असेल. तिसरा सामना असेल दहिवली विरुद्ध भोकरपाडा आणि शेवटचे 2 संघ असतील प्रदीप या. खाने आंबिवली, शिवप्रेमी खाने आंबिवली आणि पोसरी. तर पुन्हा एकदा आपण लॉट्स या ठिकाणी वाचून दाखवणार आहोत. बुधवारी पहिली उद्घाटनीय मॅच असेल सारंग ब, म्हणजे सारंग ब विरुद्ध कांड्रोली करतची टीम आहे. त्यानंतर दुसरा सामना असेल लाडिवली विरुद्ध जय हनुमान इसांबे. तिसरा सामना असेल वयाल बी विरुद्ध मोरिया जांभिवली आणि चौथा सामना असेल आळी आंबिवली विरुद्ध जीवन 11 पाली. गुरुवारच्या मॅचेस आहेत. पहिली मॅच असेल माडपवाडी त्यांच्या विरोधामध्ये यश गायकवाडची कांड्रोली टीम. दुसरी लढत असेल वरोसे विरुद्ध आकुळवाडी. तिसरी लढत असेल टेंबरी विरुद्ध आसरे आणि चौथी लढत असेल भातान संजय 11 भातान विरुद्ध आसरेवाडी. शुक्रवारी पहिला सामना असेल वाणिवली विरुद्ध आसुडगाव. जयेशची टीम आहे, जयेशची वाणिवली विरुद्ध आसुडगाव. दुसरी मॅच असेल शिवनसाई विरुद्ध विघ्न अर्धा पोंजे. तिसरा सामना असेल प्रतीक 11 कराडे त्यांच्या विरुद्ध डेरवली दिनेश पाटीलची टीम आणि चौथा शेवटचा सामना असेल यंगस्टर पोंजे विरुद्ध पानशील. शनिवारी पहिली मॅच असेल मोहोपे विरुद्ध तळेगाववाडी. दुसरा सामना असेल बोर्ले विरुद्ध वारदोली. तिसरा सामना असेल आई 11 कोण विरुद्ध दिनेश पाटील याचा नारपोली संघ आणि शेवटची मॅच असेल तुरमाळे आणि त्यांच्या विरोधामध्ये सांगडे. रविवारी जे 8 संघ आहेत, पण शनिवारी जो चौथा सामना आहे तुरमाळे ती ऋषीची टीम आहे आणि त्यांच्या विरुद्ध सांगडे. रविवारचे लॉट्स असतील. पहिली मॅच हातनोली विरुद्ध खरसुंडी. दुसरी मॅच धारणी विरुद्ध राधाकृष्ण जांभिवली. तिसरी मॅच दहिवली विरुद्ध भोकरपाडा आणि चौथा सामना अखिल भोईर याचा पोसरी बी संघ आणि त्यांच्या विरोधामध्ये खाने आंबिवली. तर सर्व संघांनी हे लॉट्स डिक्लेअर झालेले आहेत ऑफिशियली. जर कोणी काही कारणास्तव प्रवेश नाकारला किंवा एंट्री कॅन्सल केली तर पुढील वर्षी या स्पर्धेमध्ये त्यांना सहभाग दिला जाणार नाही, प्रवेश दिला जाणार नाही याची नोंद घ्यावी. कंपल्सरी 5 ओव्हरचे सामने खेळवले जातील. रोज 8 संघ खेळतील. एक टीम सुपर 5 साठी दाखल होईल आणि शेवटच्या दिवशी म्हणजे सोमवारी 22 तारखेला फक्त 5 टीम मध्ये सुपर 5 चे सामने पाहायला मिळतील. या स्पर्धेचे एक विशेष आकर्षण असेल की जी 21 किलो वजनाची क्रिस्टल क्लिअर अशी ॲक्रेलिकची ट्रॉफी हे या स्पर्धेचं खास आकर्षण असणार आहे याची देखील नोंद घ्यावी. आणि रोज सकाळी 9:45 प्रत्येक टीमला इथे रिपोर्ट करायचा आहे आणि सकाळी 10 वाजता आपण पहिला चेंडू टाकणार आहोत याची नोंद घ्यावी. मान्यवरांचं आभार व्यक्त करतो, त्यांनी आपला अमूल्य असा वेळ दिला आणि भेटूया आपण बुधवारी 17 तारखेला 9:30 वाजता उद्घाटन सोहळ्यासाठी. धन्यवाद.